नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेलमध्ये ठेवा, त्याला भाकरी खाऊ घाला, त्याला पोसा. माझी विनंती आहे शासनाला की ह्याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घ्या. ह्याच्यावर रामकृष्ण हरी, सध्याच्या काळामध्ये हे काय चाललंय माहित नाही. मी आता छोटस एक रील्स बघण्यात आली. मला इतकं म्हणजे आक्रोश वाटला की ती पाहून, किती ती छोटीशी चिमुकली यज्ञा दुसाने, एवढी लहान चिमुकली, 3.5 वर्षाची चिमुकली, एवढ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय करताना जीवाला थोडं सुद्धा काही वाटलं नाही. आणि तुम्ही असं म्हणताय आज तिची आई, तिचे वडील, तिचा अख्खा परिवार आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या म्हणताय. मग ही शासन करतंय काय? जर तुम्ही अशा लोकांना न्याय देऊ शकत नाही, मग कुणाला न्याय देणार तुम्ही? राजकारणाच्या मागे फिरणार, इकडे तिकडे फिरून त्या लोकांना न्याय देणार का? कुणाचे भांडण मिटवायला जाणार, ह्याला न्याय देणार? आज जर जगामध्ये जर एवढं वाईट घडायला लागले, आज थोडे तरी छत्रपतींचे विचार तुमच्या डोक्यात ठेवा. छत्रपतींनी फक्त एका मुलीला म्हणजे रांजाच्या पाटलांनी एका मुलीवर अन्याय केला होता म्हणून छत्रपतींनी त्याला विशीवर टांगलं होतं. त्याचे हात पाय कलम करून की येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटावं की ह्या नालायकांना असा गुन्हा केलाय म्हणून त्यांच्यावर थुंका असं म्हणले होते. तर जर तुम्ही हे करत नसाल मग हे शासन करतंय काय? आज या चिमुकलीचा काय गुन्हा आहे सांगा? तुम्ही मोठ्या मुलींना म्हणताय की मुली अशा फिरतात, मुली तशा फिरतात, मुली असं करतात म्हणून असं होतंय. आज ह्या बाळाची चूक काय एवढं सांगा. आणि मला एवढंच बोलायचंय की असले गुन्हे करूच नका. त्याला जेलमध्ये ठेवा, त्याला भाकरी खाऊ घाला, त्याला पोसा, त्याला म्हणजे परत त्याला म्हणजे हे असे गुन्हे करायला प्रवृत्त करा. परत त्याला सांगायचं म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे काय अरे अरे काय नाही, जेलमध्ये गेलो, 1 वर्षभर राहिलो, माझं काही झालं नाही, मग असं परत परत मी काही जरी गुन्हे करत राहिलो तर मला असंच होईल. असं करू नका. माझी विनंती आहे शासनाला की ह्याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घ्या, ह्याच्यावर काहीतरी कठोर कार्य करा तर आपल्या मुली वाचतील. आज तर पहिल्या तर मुली नको म्हणून लोकांनी मारल्या आणि आता सध्याला काहीतरी थोड्याफार मुली राहिल्यात तर हे राहिलेले राक्षस त्या मुलींना गिळायला लागलेत. तर शासनाने, माझी नम्रतेची विनंती आहे, मी ह्या बाळासाठी शासनाने काहीतरी करावं. ह्याच बाळासाठी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी काहीतरी करावं प्लीज. मी सांगते ह्याला न्याय म्हणजे फक्त एकच न्याय द्या. मुलगी वारली ना मग ह्याला कशाला जीवन ठेवताय तुम्ही? बाळ वारलंय ना मग एकाचा जीव गेला तर एकाचा जीव घ्या. तोवरच ही शासन ही थांबल, नाही तोपर्यंत ही थांबणार नाही. जोपर्यंत तुम्ही असले राक्षस पोचाल तोपर्यंत मुलीवर हेच बलात्कार होणार आहेत, हेच अन्याय होत राहणार आहेत, तोपर्यंत हेच संकट मुलींवर येणार आहेत.